बऱ्याच याच्यापासून जवळपास 19 मॅडम किती पत्र दिले आहे आपल्याला? पुराने पत्र हा किती पत्र दिले आहे? एक भाषा आहे तुम्ही नाकार दिलं होतं? तुम्ही नाकार दिलं होतं त्यांना? आपण दिलं ते खूप चांगले आहे साहेब. ए भाऊ तोडफोड होईल साहेब. मॅडम एक काय तुझ्या समाज कल्याण अधिकारी निरंजना लाड़े मैडम की मेहरबानी आज दिव्यांगों पे बरस रही है। 6 दिव्यांग नागपुर महानगर पालिका में मिलने के लिए आए निरंजना लाड़े से, मगर लाड़े मैडम ने मिलने से इनकार किया और पुलिस बल का इस्तेमाल कर दिव्यांगों को रोकने का प्रयास किया। नागपुर महानगर पालिका दिव्यांगों की समस्या सुनने के लिए समाज कल्याण अधिकारी के पास में समय नहीं है। अभी भी जागो मेरे भाइयों, जागो और अपने अधिकार के लिए बोलो। भाई लोगों के साथ चले हम घूमने के लिए। डबल इसमें बना रहे क्या हमारे भाई लोगों के साथ तो हम लोग घूमने के लिए जा रहे हैं। थोड़ा सा आप लोग हमको घुमाने फिराने लेके जा रहे हैं। सुबह से आए थे, उनको हैंडीकैप लोगों से बड़ी भूख प्यास की उम्मीद थी, तो हमको खिलाने पिलाने लेके जा रहे हैं। बहुत अच्छे विचार अपने सदर थाने के साथ लोग शुरू से कोऑपरेट करते आ रहे हैं हमको, मगर आज निरंजना लाड़े मैडम की मेहरबानी है बहुत अच्छी। लाड़े मैडम बहुत अच्छा काम करती है, दिव्यांगों का अर्थसहाय निधि बढ़ाने घटाने में बहुत माहिर है। ऐसे समाज कल्याण अधिकारी नमस्कार मित्रांनो, आजचा विषय असा होता की काल 6 जूनला 2025 रोजी जे आमच्या दिव्यांग लोकांनी जे महानगरपालिकामध्ये जे आंदोलन केलं, ते आंदोलन करायची दिव्यांगांना आवश्यकता नव्हती। दिव्यांगाची फक्त एकच मागणी होती की त्यांच्यासोबत एक चर्चा व्हावी। समाज कल्याण लाड़े मॅडम यांनी त्यांना थोडासा वेळ द्यावा, त्यांच्या व्यथा समजून घ्यावा। पण हरामखोर अधिकारी पगार आणि घोटाळेकडे एवढा माजलेला आहे आणि त्यांना शय देणारे हे हरामखोर राजनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर लोक यांनी अधिकाऱ्यांना एवढा माजून ठेवला आहे, कारण भ्रष्ट नेताच भ्रष्ट अधिकारी जन्माला घालतो आणि त्यामुळे दिव्यांगांना कुठंतरी आक्रमक व्हावे लागते। ह्या आक्रमणामध्ये आमच्या दिव्यांग लोकांवर पोलीस केस दर्ज झाला, त्यांना सहसा उचलून पोलीस स्टेशनमध्ये डांबण्यात आलं। एक आमचे दिव्यांग होते, त्यांना उचलताना त्यांचे कपडे सुद्धा सुटले त्यांना आणि अपंगांना नांगड करण्यापर्यंतची दखल या हरामखोर अधिकाऱ्यांनी आणि मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात त्यांच्या पोलिसांनी केली। खरंची लाजेची गोष्ट आहे आणि ह्या सर्व अधिकाऱ्यांच्या, पोलीस डिपार्टमेंटच्या आणि राज्य सरकारच्या नेतृत्वात मुख्यमंत्री साहेबांचा मी निषेध करतो। या कार्यक्रमामध्ये आशिष आमदारे भाऊ, गिरधरजी भजभुजे, धरमजी परवाड, इरफान खान, अशोक शांदेकर, उमेश गंभीर, ज्योती बोरकर आणि इतर त्यांचे मावडे, त्यांचे सहकारी, त्यांचे कार्यकर्ते इथे उपस्थित होते। दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी ते तिथे दटून बसले होते आणि मागणी काय होती की ई रिक्षा खरेदीसाठी तुम्ही अगोदर आम्हाला अर्धी रक्कम द्या आणि त्यानंतर रिक्षा घेतल्यावर आम्हाला अर्धी रक्कम द्या। मित्रांनो, आज आम्ही आमदार खासदार यांना 3.5 लाख रुपये महिन्याचा पगार देतो, अधिकाऱ्यांना 1.5 लाख रुपये महिन्याचा पगार देतो। आम्ही त्यांना कधीही विचारत नाही तुम्ही त्या पैशाचा काय करता। मग आमच्या दिव्यांगाच्या हक्काच्या पैशाचा हिशोब घेणारे अधिकारी कोणी यांना अधिकार दिला तर हे हरामखोर सरकार, फडणवीस साहेब यांच्या लाडामुळे हे अधिकारी बिघडलेले आहे। तर अशा राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो। मित्रांनो, ई रिक्षा मागासाठी बी आम्ही कुणासाठी गेलो होतो? अशोक चांदेकर हे BJPचे महामंत्री आहे आणि प्रकाश ढेकवार यांच्या ई रिक्षामध्ये नाव हे BJPचे उपाध्यक्ष आहे। पण खूप लाजेची गोष्ट आहे की इथे प्रहार संघटनेचे लोक होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते, गिरधर भजभुजे यांची मित्र विकलांग संघर्ष समिती होती,
दिव्यशक्तीची अध्यक्षा होती, पण इथे कुठेही आमच्या BJPचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष बालूभाऊ उपस्थित नव्हते. इवन त्यांना फोन करण्यात आलं होतं की आमच्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये डांबण्यात आलेलं आहे, पण त्यांनी तिथे पण उपस्थिती न दाखवता दिव्यांगाच्या समस्याकडे सतत दुर्लक्ष केलं. आज ही विचाराची गोष्ट आहे की तुमच्या BJPच्या पार्टीच्या लोकांसाठी इतर संघटनांनी भांडायचं आणि जेव्हा कॅश गोष्ट करायची, गर्दी दाखवायची, तर BJPने त्या सर्वांना आपल्या कार्यक्रमात बोलवून गर्दी दाखवायची आणि त्या कार्यक्रमाचा पैसा आपल्या नेत्याकडून घ्यायचा की हे सब लोक आमच्याकडे आहे. तर हे सब गोष्टीची विचारमीमांसा व्हायला पाहिजे आणि दिव्यांगांनी एक व्हावे. आज हा मोठा आहे आणि कोण आपल्यासाठी धावतो, कोण संघर्ष करतो, कोण स्वतःवर केसेस लावून घेतो, हे दिव्यांगांनी विचार करावे आणि त्यानुसार त्या पाठीशी, त्या संस्थेच्या पाठीशी उभे राहावे. नुसती सत्तेत BJP आहे म्हणून त्याच्या पाठीमागे उभे राहून तुम्ही स्वतःला विकू नये. आणि माझं म्हणणं ठीक आहे विका, पण मानधन कोणत्या एकाच व्यक्तीला का? मग जे पण BJPमध्ये आहे, जे काही पदाधिकारी आहे, ते आजी असो माजी असो सर्वांना मानधन मिळायला पाहिजे. कारण BJP सरकारमध्ये एवढा मोठा पैसा आहे, जेव्हा 50 करोडमध्ये ते एक आमदार उभे घेऊ शकतात, असे त्यांनी 100 आमदार विकत घेतलेले आहे. तर मग दिव्यांगांना हा पैसा का बरं दिसत नाही? का बरं एक मोजक्या पदाधिकाऱ्याला फक्त प्रदेशाध्यक्ष आणि अध्यक्ष यांनाच मानधन मिळतो, यांनाच तो निधी असतो? एवढे मोठे प्रदेशाध्यक्ष जयसिंग चव्हाण असताना आमच्या दिव्यांगासाठी सेंट्रलचा फंड का बरं तर दिव्यांगांना वाटप करून नाही राहिले? आणि राज्य सरकार फक्त 10-12 ई-रिक्षा वाटून मोकळे होऊन जाते. 10-12 रिक्षाची किंमत बोलत 10 लाखही नाही. अरे नुसत्या महानगरपालिकेमध्ये जर 100 करोडचा फंड असेल तर राज्य सरकारमध्ये त्याच्या 10 पट म्हणजे कमीत कमी 1000 कोटीचा फंड असायला पाहिजे आणि तो नुसता दिव्यांगासाठी असायला पाहिजे. पण त्याच्यात पण हे हरामखोर आमदार, खासदार हे घोटाळे करत आहे आणि आमच्या दिव्यांगांना आम्हाला नुसतं 1 लाखाच्या ई-रिक्षासाठी जे आम्हाला जन्मात एकदा मिळणार त्यासाठी आंदोलन करावं लागते. तर आज ह्या सर्व गोष्टीच्या विचारमीमांसा करून सर्व दिव्यांगांनी हे विचार करावा की आमच्यासाठी भांडतंय कोण, आमच्यासाठी उभा कोण आहे, कोण आमच्यासाठी आपल्यावर केस लावतंय. त्यामुळे हा सर्व विचार करून तुम्ही त्या संघटनेत तुम्ही सामील व्हा. आशिष भाऊ एक चांगलं नेतृत्व आहे, धर्म पडवारजी एक चांगलं नेतृत्व आहे, तुम्ही यांच्या संघटनेत सामील व्हा असे मी सर्व आमच्या तमाम दिव्यांग बांधवांना अपील करतो आणि हे 2 शब्द समाप्त करतो.